सत्ताधारी पक्षाचे कितीही नेते जरी म्हणत असले की शिंदे आणि फडणवीसांमध्ये वाद नाही आहे, तरी सुद्धा गेल्या काही दिवसातून विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान राजकीय वाद असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगलेली आहे। अशातच अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोन्ही नेते एकत्र आले, मात्र पूर्वीसारखे ते एकमेकांशी खुलेपणाने बोलताना दिसले नाहीत। त्यामुळे ही चर्चा अधिकच वाढत गेली आणि त्यातच आता एक मोठी गोष्ट घडली, ती म्हणजे काल एकाच शहरात हे दोन्ही नेते होते, त्याचबरोबर एका हॉटेलमध्ये त्यांचं वास्तव्य होतं, तरी सुद्धा हे दोघे एकमेकांना भेटले नाहीत किंवा बोलले नाहीत। आज सकाळी जेव्हा त्यांना विचारलं या संदर्भात, दोघांनीही वेगवेगळे खुलासे केले, सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी सुद्धा ही चर्चा नव्याने रंगली आहे की या दोघांमध्ये एक सुप्त संघर्ष आहे। हा नेमका संघर्ष काय आहे आणि या संघर्षात भाजपचे पक्षश्रेष्ठी मध्यस्थी करणार का, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। शिंदे फडणवीसांमधला वाद टोकाला। एकाच हॉटेलमध्ये मुक्काम पण भेट नाही। महायुतीत शिंदे गट कुठपर्यंत टिकणार? एकच हॉटेल, एकच माळा आणि रूम मध्ये फक्त 100 मीटरचं अंतर, पण मनातला दुरावा इतका वाढलाय की महायुतीच्या दोन प्रमुख नेत्यांना साधी भेटही घ्यावीशी वाटत नाहीये। हे दोन नेते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। दोन्ही नेते एकत्र सरकार चालवतात, पण या नेत्यांमधला समन्वयाचा धागा तुटलाय। रविवारी शिंदे आणि फडणवीस संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते। दोघेही हॉटेलमध्ये पोहोचण्यास अवघ्या 15 ते 20 मिनिटांचं अंतर, पण दोघांनी भेट टाळली। आज सकाळी दोघांच्या पैठणमध्ये सभा होत्या। किमान सकाळी तरी दोघे भेटतील अशी चर्चा होती, पण तसं घडलं नाही। त्यामुळे शिंदे फडणवीसांमधला वाद टोकाला गेल्याची चर्चा आहे। मला वाटलंच की आता दिवसभराकरता तुम्हाला एक खाद्य मिळालेलं आहे। असं आहे, मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे, कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या 1 तास नंतर आहे, त्यामुळे भेट झाली नाही। उद्या होईल, त्याला काय। म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत। फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं। काही संवाद झाला, भेट झाली? नाही, मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले होते आणि इथं एकत्र पैठणमध्ये सभा होत्या। आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते। शिंदे फडणवीसांनी आपल्यात सारं काही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, पण शिंदे फडणवीसांमधला हा दुरावा विरोधकांच्या नजरेतनं सुटलेला नाहीये। चांगला सुसंवाद त्यांच्यात दिसतोय। एकाच हॉटेलमध्ये एक खाली आणि एक वर, म्हणजे मजल्यावर। याचा अर्थ वेगळा नाही, एक खालच्या मजल्यावर एक वरच्या मजल्यावर, परंतु एकमेकांशी भेट सुद्धा नाही। आता व्यस्तता असेल असं त्यांचं मत असू शकतं, परंतु मला असं वाटतं मी सांगण्यापेक्षा आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सभा धडाक्यात त्यांच्या सुरू आहे। मग अशा वेळेला एकत्रित येणं याला आम्ही जास्त महत्व देत नाही। आता रात्री ते या हॉटेलमध्ये आले, 8-8 सभा 10-10 सभा हे नेते लोक घेतात आणि आल्याबरोबर थोडासा रेस्ट पाहिजे आणि आपण सकाळी भेटूया अशा भावनेतून फक्त त्यांची भेट झालेली नाही, परंतु आले मग रात्री एकमेकांना उठवलं का नाही, त्यांच्या हातात हात का नाही घेतला, हे प्रश्न आमच्या समोर गौण आहे। एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमधल्या दुराव्यामुळे भाजप हायकमांडची चिंता वाढल्याची चर्चा आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप शिवसेना वाद विकोपाला गेला। दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे वाद चव्हाट्यावर आले। यामुळे महापालिका निवडणुकीत महायुतीला फटका बसू शकतो। महापालिका निवडणुकीत पराभवाचा धोका टाळण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू झाल्या। भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेली कटुता दूर करण्यासाठी शीर्ष नेतृत्व मध्यस्थी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपनं ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात ऑपरेशन लोटस राबवलं, त्यामुळे एकनाथ शिंदेंची नाराजी वाढली आहे। दिल्ली भेटीत निराशा झाल्यानंतर शिंदेंनी भाजपला युतीधर्म पाळण्याचा सल्ला दिला। दुसरीकडे भाजपची दुसरी फळी शिंदेंना त्याच भाषेत युतीधर्म पाळायला सांगते, पण या सगळ्या वादात फडणवीस अंतर राखून आहे। आरोप आणि टीकांकडे जास्त गांभीर्याने घेत नाही।
कारण मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. मी कामावर फोकस करतो. आता एवढंच आहे की आपण युती धर्म आम्ही पाळतो, तर आपल्या घटक पक्षाने देखील सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे. कारण ही जी आमची युती आहे ही युती कालची आजची नाही आहे. आम्ही कुठेही शरद पवार गटाला सोबत घेतलं नाही. आम्ही अशा पद्धतीची अधर्माची युती केलेली नाही, तर आम्ही जी नैसर्गिक युती आहे ती नैसर्गिक युती केली आहे. दुर्दैवानं एकनाथजी शिंदे यांना त्याचा विसर पडला असेल, म्हणून त्यांना आठवण करून देतो की युती तोडायची सुरुवात किंवा युती धर्म न पाळायची याची सुरुवात जर का कोणी केली असेल तर ती शिवसेनेकडनं झालेली आहे. भाजप आणि शिंदे गटात नाराजी नाट्य सुरू आहेच, पण आज शिंदे फडणवीसांमधला दुरावा प्रकर्षानं जाणवला. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळण्यासाठी दिल्लीचे नेते मध्यस्थी करणार की राज्यातील नेत्यांवर महायुतीचा निर्णय सोपवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.